नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय इयत्ता 8वी साठी इंडायसेस अँड क्यूब रूटचं सेकंड लेक्चर। फर्स्ट लेक्चर जर तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता। आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे तर प्रॅक्टिस सेट 3.1 बघणार आहे। पण तुम्हाला जर लेसन नंबर 2 म्हणजे पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल बघायचं असेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही नक्की बघून घेऊ शकता। तर मग चला स्टार्ट करू आपण प्रॅक्टिस सेट 3.1। पण त्याआधी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीने बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ पडतात त्याची जी नोटिफिकेशन आहे ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला मग स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 3.1। आता प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन द इंडेक्स फॉर्म। इंडेक्स फॉर्म मध्ये म्हणजे नंबर्स मध्ये आपल्याला काय करायचंय, लिहायचे आहे, जे रेस टू पॉवर्स वगैरे असतात त्या पद्धतीने। ठीक आहे, आता फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला फिफ्थ रूट ऑफ 13। आता फिफ्थ रूट ऑफ 13 ज्या वेळेला रूट येतं त्यावेळेला काय येतं तर आपण बघा स्क्वेअर रूट, क्यूब रूट, थर्ड रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट काढतो। तर काय असतं, जर समजा स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 24 म्हणतो त्यावेळेला जे स्क्वेअर रूट असतं त्याचं जे ऑर्डर असते किंवा आपण रेस टू पॉवर ज्या वेळेला देतो त्यावेळेला काय असणार आहे 24 रेस टू 1/2 असतं। का तर इथली जी ऑर्डर आहे ती किती आहे आपली तर 2 आहे। म्हणजे ज्या वेळेला रूट म्हणतात त्यावेळेला आपण लिहिताना काय लिहिणार आहे 1 मध्ये लिहिणार आहे। जर समजा तुम्हाला असं सांगितलं असेल क्यूब रूट ऑफ 24 तर क्यूब रूट ऑफ 24 म्हणजेच काय तर रूट आलेले, रूट आले कशाचं आहे तर थर्ड रूट आहे। म्हणजेच काय असणार आहे 24 रेस टू 1/3 हे आपलं काय असणार आहे इंडेक्स फॉर्म असणार आहे। त्याच पद्धतीने हे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। तर बघा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला फिफ्थ रूट ऑफ 13। आता फिफ्थ रूट ऑफ 13 म्हणजेच काय बघा फिफ्थ रूट ऑफ 13 बरोबर। म्हणजे ज्यावेळेला आपण इंडेक्स फॉर्म मध्ये लिहू त्यावेळेला काय लिहिणार आहे आपण बेस आपला 13च असणार आहे आणि रूट किती आहे आपला तर फिफ्थ रूट आहे। म्हणजेच लिहिताना काय लिहिणार आहे आपण तर 1/5 13 रेस टू 1/5 हे आपण लिहिणार आहे। त्याच पद्धतीने बघा सिक्स्थ रूट ऑफ 9। सिक्स्थ रूट म्हणजे रूटची ऑर्डर काय दिलेली आहे आपल्याला 6 दिलेली आहे। म्हणजे 9 रेस टू काय असणार आहे इथं आपलं 1/6 असणार आहे बरोबर। नेक्स्ट आहे आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 256। आता स्क्वेअर रूट म्हणजे काय तर रेस टू पॉवर 1/2 असणार आहे। ज्यावेळेला स्क्वेअर असतं त्यावेळेला काय असतं 2 असतं। म्हणजेच काय बघा स्क्वेअर रूटला आपण 2 लिहित नाही इथं, त्यामुळे इथं लिहिताना स्क्वेअर रूट ऑफ 256 म्हणजे लिहिताना काय लिहिणार आहे 256 रेस टू 1/2 किंवा 1/2 लिहिणार आहे आपण बरोबर। नेक्स्ट क्वेश्चन बघा क्यूब रूट ऑफ 17। क्यूब, क्यूब म्हणजे 3 बरोबर। म्हणजेच बघा क्यूब रूट ऑफ किती आहे 17 आहे। म्हणजेच काय असणार आहे इथं तर 17 रेस टू 1/3 हा आपला काय असणार आहे इंडेक्स फॉर्म असणार आहे। नेक्स्ट आहे आपला एट्थ रूट ऑफ 100। एट्थ रूट, 8 म्हणजे 8 बरोबर, म्हणजे 8th रूट ऑफ काय आहे तर 100 म्हणजेच काय असणार आहे 100 चा रेस टू पॉवर किती असणार आहे 1/8 असणार आहे। नेक्स्ट आहे आपला सेवेंथ रूट ऑफ 30। सेवेंथ रूट ऑफ 30, 7 म्हणजे 7 म्हणजे 7 रूट, रूटचं साइन नेक्स्ट 30 म्हणजेच काय असणार आहे 30 रेस टू 1/7 हे काय असणार आहे आन्सर असणार आहे। हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन। आता आपण बघणार आहे सेकंड क्वेश्चन। सेकंड क्वेश्चन बघतोय आपण आणि सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, राईट इन द फॉर्म ऑफ काय सांगितलेलं आहे nth रूट ऑफ a इन each of the following numbers। आपल्याला नंबर्स दिलेले आहेत आणि जे मगाशी फर्स्ट क्वेश्चन मध्ये जे विचारलं होतं ते त्याच्या पूर्ण अपोजिट आपल्याला करायचंय। मगाशी वर्ड्स मध्ये दिलेलं ते इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करायचं होतं, आता इंडेक्स फॉर्म दिलेला आहे आपल्याला वर्ड्स मध्ये राईट करायचं आहे। कुठल्या वर्ड्स मध्ये nth रूट ऑफ a मध्ये राईट करायचं आहे। तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे 81 रेस टू 1/4। आता 1/4 म्हणजे काय 4 म्हणजे फोर्थ रूट आला। याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे आपलं तर फोर्थ रूट ऑफ काय असणार आहे 81 हे काय असणार आहे आपलं रिटर्न मधलं आन्सर असणार आहे। सेकंड आहे आपलं तर 49 रेस टू 1/2। आता 2 ज्या वेळेला येतं त्यावेळेला आपण काय म्हणतो स्क्वेअर रूट ऑफ, म्हणजे तिथं लिहिताना काय लिहिणार आहे बघा स्क्वेअर रूट ऑफ 49
9 हे काय असणार आहे, याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे आपला 15⁻⁵. 1/5 म्हणजे फिफ्थ रूट आला आणि लिहिताना आपण काय लिहिणार मग, फिफ्थ रूट ऑफ किती आहे 15, 15चा फिफ्थ रूट. ठीक आहे. फोर्थ वन क्वेश्चन बघा, 512 म्हणजे 9th रूट आहे आपला, म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार आहे, 9th रूट ऑफ 512. फिफ्थ वन क्वेश्चन 100⁻⁻19. 19th आहे त्याच्यामुळे इथं परत काय येणार आहे बघा, 19th रूट ऑफ किती आहे, 100, त्याच्यामुळे 100 असणार आहे. आणि लास्ट वन आहे आपला 6⁻1/7. 7 म्हणजेच 1/7 म्हणजेच काय असणार आहे, 7th रूट असणार आहे, म्हणजेच काय येणार आहे इथलं 7th रूट ऑफ 6. हा होता आपला प्रॅक्टिस सेट 3.1. या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्रांच्या पर्यंत पण आपला हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल. आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. थँक्यू. पुन्हा भेटूया पुढचा व्हिडिओ म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये. थँक्यू.